30 एप्रिलनंतर या 3 कारणांमुळे सोयाबीनचा बाजारभाव होणार 7,000 रुपये पार। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला मागणी वाढली तर सोयाबीनच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र त्या ठिकाणी दिसून येते। ज्या सोयाबीनने गेल्या अनेक महिने शेतकऱ्याला 5,000च्या आतमध्ये झुंज ठेवलं होतं, अखेर त्या सोयाबीननं आज 6,000 रुपयांचा टप्पा पार केला। प्रक्रिया प्लांटमध्ये हाच जो बाजारभाव आहे तो 6,300 रुपये देखील पार झालाय आणि त्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी बाजारामध्ये एकच चढाओढ सुरू झाली आहे। सध्याला त्या ठिकाणी सोयाबीनची आवक ही मार्केटमध्ये घटलेली असून खाद्यतेलाला मागणी वाढली आहे। शिवाय सोयाबीनची डिमांड ही वाढली असून निर्यात ही त्या ठिकाणी वाढत आहे। सोयाबीनचा हंगाम सुरू व्हायला अजून किमान 1 महिना आहे आणि याच बियाणे खरेदीच्या पार्श्वभूमीवरती सोयाबीनचे दर हे त्या ठिकाणी अजून तेजीतमध्ये त्या ठिकाणी येऊ शकतात। नेमकं या सर्व पार्श्वभूमीवरती सोयाबीनला 7,000 रुपये बाजारभाव मिळू शकतो असं बाजारभाव अभ्यासकांचा अंदाज आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आपण त्या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा। चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राइब देखील करा। शेतकरी बंधूंनो, आपण जर का पाहिलं तर सोयाबीनचे बाजारभाव हे सोयाबीनची मागणी असेल, सोयाबीनचा पुरवठा, याशिवाय सोयाबीनचं उत्पादन आणि सोयाबीनची निर्यात आणि निर्मिती या सर्व गोष्टींवरती सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी अवलंबून असतात। सध्या सोयाबीनच्या बाजारभावावरती आपण जर नजर टाकली तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहे, मग त्या ठिकाणी चिखली बाजार समिती असेल, हिंगणघाट असेल, मलकापूर असेल, याशिवाय जालना असेल, अकोला असेल, लातूर असेल, निलंगा असेल, यासारख्या महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला जवळपास 6,400 रुपयांचा दर मिळतोय तर सर्वाधिक दर वाशिम बाजार समितीमध्ये मिळतोय। एकंदरीत सध्या सोयाबीनला सरासरी बाजारभाव जर आपण पाहिला तर 5,500 ते 6,000 रुपयांच्या दरम्यान चांगल्या सोयाबीनला सध्या बाजारभाव मिळतोय। दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर दिवसेंदिवस सोयाबीनच्या आवकेमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी दिवसेंदिवस घट होत चालली आणि यामुळे सोयाबीनच्या बाजाराला चांगला आधार मिळतोय। सध्या जे प्रोसेसिंग प्लांट आहे या प्रोसेसिंग प्लांटकडून त्या ठिकाणी सोया तेलाच्या निर्मितीसाठी आणि सोयाबीनच्या निर्मितीसाठी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनला मागणी आता वाढलेली आहे आणि याच प्रोसेसिंग प्लांटकडून सध्या सोयाबीनला 6,300 रुपयांचा सर्वाधिक बाजार मिळतोय। आता हा बाजारभाव महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल आणि मध्य प्रदेश असेल अशा 3 राज्यांमध्ये त्या ठिकाणी मिळतोय। दुसरीकडे आंतरराष्ट्रीय जो काय बाजार आहे सोयाबीनचा, तर त्यामध्ये सोयाबीनच्या मागणीमध्ये मोठी वाढ त्या ठिकाणी झालेली आहे। कारण अमेरिकेमध्ये सोयाबीनचं जे काही उत्पादन आहे ते त्या ठिकाणी घटलं होतं। एवढंच नाही तर पाठीमागच्या वेळेस भारतामध्ये देखील सोयाबीनच्या उत्पादनात जवळपास 25 ते 30% घट त्या ठिकाणी नोंदवली गेली होती आणि म्हणूनच सध्याला सोयाबीनच्या बाजाराला मोठा आधार त्या ठिकाणी मिळतोय। चीनसारखा जो काही देश आहे तो सर्वात मोठा आयातदार देश त्या ठिकाणी सोयाबीनचा मानला जातो आणि या चीनसारख्या देशांकडून सध्या त्या ठिकाणी बायोफ्युएल निर्मितीसाठी सोयाबीनची मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खरेदी केली जात आहे आणि ही खरेदी त्या ठिकाणी होत असताना ही जी खरेदी आहे या खरेदीमुळं परकीय चलन मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये फिरते आणि म्हणूनच सोयाबीनच्या दराला मोठा आधार त्या ठिकाणी मिळतोय। दुसरीकडे सोयाबीनपासून सर्वात महत्त्वाचा जो काय घटक बनवला जातो त्याला सोयापेंड असं म्हटलं जातं। कुक्कुटपालन व्यवसाय असेल किंवा शेळीपालन व्यवसाय असेल, या व्यवसायांसाठी सर्वात महत्त्वाचं जे काय खाद्य मानलं जातं ते सोयाबीन असतं आणि म्हणूनच सोयाबीनची जी काय निर्मिती आणि निर्यात आहे याला मोठ्या प्रमाणावरती आधार त्या ठिकाणी सध्याला मिळतोय। दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे सोयाबीनच्या दरावरून त्या ठिकाणी ठरवलं जातं आणि सोयाबीनचे दर हे आता सध्याला त्या ठिकाणी 45,000 ते 47,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान त्या ठिकाणी आहेत आणि यामुळेच त्या ठिकाणी सोयाबीनला मोठा आधार त्या ठिकाणी मिळतोय। दुसरीकडे 1 महिन्यावरती त्या ठिकाणी सोयाबीन पेरणीचा हंगाम सध्याला आला आहे आणि शेतकऱ्यांची लगबग जी आहे ती आता बियाणे खरेदीसाठी त्या ठिकाणी व्हायला लागेल आणि याच बियाणे खरेदीच्या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी बियाणे कंपन्यांकडून देखील सोयाबीनच्या दरामध्ये मोठी त्या ठिकाणी वाढ केली जाईल आणि याचाही आधार हा सोयाबीनच्या दराला त्या ठिकाणी मिळू शकतो आणि म्हणूनच त्या ठिकाणी 30 एप्रिलनंतर सोयाबीनचे बाजारभाव हे कदाचित 6,500 ते 7,000 रुपयांचा टप्पा देखील त्या ठिकाणी पार करू शकतील असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसतं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचं जर सोयाबीन असेल आणि ते जर तुम्ही बाजारामध्ये विकण्यासाठी आणणार जर असाल तर रोजच्या बाजारभावावरून सोयाबीन विक्रीचा निर्णय घेणे हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आणि नफ्याचं ठरू शकतं।